आजकालच्या मुलांना विचारले ना, की तुमचा फेवरेट पदार्थ कोणता? तर सगळ्यांच्या तोंडून एकच उत्तर येईल, ते म्हणजे पिझ्झा. आणि आरुष देखील त्यापैकीच एक आहे. त्यामुळे मी असा होममेड पिझ्झा घरी त्याच्यासाठी बनवत असते आणि आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. याच्यामध्ये आपण जे ड्राय इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत, त्याची लिस्ट मी कॅप्शनमध्ये मेन्शन करते. इथे आपल्याला रवा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे 1/3 कप दही घालून व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान मुरून द्यायचं आहे. पीठ व्यवस्थित भिजून झाल्यानंतर त्याचा आपल्याला छोटा असा गोळा घ्यायचा आहे आणि असं जाडसर त्याची चपाती लाटून घ्यायची आणि त्याला फोर्कच्या साहाय्याने पंच करून घ्यायचे आहे. तर पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे फोर्कनी पंच केलेली साईड होती ती वर ठेवून आपल्याला झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची. ती बाजू व्यवस्थित भाजून झाली की गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर पिझ्झा सॉस लावायचं. इथे मी 2 चीज स्लाइसेस वापरलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्या आवडीच्या भाज्या पसरून घ्या. वरून मोझरेला चीज टाकून घ्या आणि ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका आणि गॅस सुरू करून आपल्याला याला परत 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित भाजून द्यायचे आहे. त्याच्यावर झाकण ठेवून 3-4 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे याला व्यवस्थित वाफ सुटेल आणि आपले चीज छान मेल्ट होईल. तर बघू शकता आपला पिझ्झा इथे रेडी झालेला आहे. चीज पण व्यवस्थित मेल्ट झालेले आहे. तर तुम्ही देखील मुलांना मैद्याचा पिझ्झा न देता असा घरगुती बनवलेला हा रव्याचा पिझ्झा नक्की ट्राय करून बघा. खायला एकदम उत्तम लागतो. रेसिपी आवडत असतील तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.